नमस्कार, मी पंडित मानसी. खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत की मांगलिक म्हणजे काय. मांगलिक या शब्दाचा अर्थ आपण खूप म्हणजे शनीनंतर घाबरवण्यासारखा असा अर्थ घेतात काही काही लोक. म्हणजे शनीला जसं साडेसाती म्हणलं की आपण घाबरतो, अगदी मांगलिक म्हणलं म्हणजे घाबरतो. लग्न ठरवताना सहसा मांगलिक आहे का, मुलगी मांगलिक आहे का, मुलगा मांगलिक आहे का, मग त्याला मांगलिकच मुलगी पाहिजे किंवा मांगलिकच मुलगा पाहिजे, अशा अर्थाने आपण लग्न ठरवताना सुद्धा मंगळ या ग्रहाला घाबरतो. मांगलिक म्हणजे 1, 4, 7, 8 आणि 12 या स्थानामध्ये मंगळ असणे म्हणजे मांगलिक. कुंडलीमध्ये सहसा 12 स्थानं असतात, हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. आणि ह्या 12 स्थानामध्ये प्रथम स्थानामध्ये, चतुर्थ स्थानामध्ये, सप्तम स्थानामध्ये, अष्टम स्थानामध्ये आणि 12व्या स्थानामध्ये मंगळ असेल तर मांगलिक म्हणतो. वधूच्या पत्रिकेमध्ये म्हणजे वधूची जर पत्रिका असेल आणि ती जर मांगलिक असेल तर मुलगाही मांगलिकच असावा, किंवा मुलाच्या मंगळ असेल, मांगलिक असेल तर मुलगी ही मांगलिक असावी, असा आपण अट्टहास सर्वसाधारणपणे करतो. मग खरं काय आहे, काय गैरसमज आहेत किंवा समज आहे त्या मंगळ या ग्रहाविषयी किंवा मांगलिक या विषयामध्ये. मांगलिक म्हणजे सहसा मंगळ हा आपण आधी जाणून घेऊया की काय आहे, चांगला की वाईट. नवग्रहामध्ये मंगळ या ग्रहाला पापग्रह मानलं जातं, तसं क्रूर ग्रह मानलं जातं. सहसा पाप आणि क्रूर या शब्दामध्येच फरक आहे. पापग्रह म्हणजे कायमस्वरूपी काही ना काहीतरी दुसऱ्याबद्दल किंवा समोरच्याच्या बद्दल चुकीचं चिंतन करणं, आणि क्रूर म्हणजे कठोर असणं, आपल्या कर्तव्याला, आपल्या वागण्याला किंवा आपल्या स्वभावाशी कठोरतेनं असणं, त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही असं. आणि मंगळ हा क्रूरपणा आहे आणि पापग्रह आहे असं मानलं जातं ज्योतिषशास्त्रामध्ये. पण मंगळ या ग्रहाचा ज्या वेळेला मांगलिक म्हणून आपण विचार करतो त्यावेळेला पहिल्या स्थानामध्ये, जर प्रथम स्थानामध्ये मेष राशीचा मंगळ असेल तर तो दोष मानला जात नाही. चतुर्थ स्थानामध्ये वृश्चिक राशीचा मंगळ असेल तर तो दोष मानला जात नाही. सप्तम स्थानामध्ये मकर राशीचा मंगळ असेल तर तो दोष मानला जात नाही. अष्टम स्थानामध्ये कर्क राशीचा आणि 12व्या स्थानामध्ये धनु राशीचा मंगळ असेल तर तो दोष मानला जात नाही. बऱ्याच वेळेला असे अनुभव येतात की मंगळ म्हणून आपण बरेचसे चांगली स्थळं नाकारतो. खूप चांगल्या मुलींना आपण नकार देतो. एक अनामिक भीती आपल्या मनामध्ये असते, मांगलिक आहे आणि ते नको आहे. खूप काही मुलींची लग्न होत नाही. सहसा मंगळ या ग्रहाचं वयच 28 वर्ष आहे. 28 वर्षापर्यंत लग्न करू नये ज्योतिषशास्त्र सांगितलं जातं. किंवा त्याच्या पहिले जर शुक्राशी मंगळाचा योग झाला तर लवकर लग्नाचा योग येतो आणि परत मग डिवोर्स वगैरे असे काही योग पत्रिकेमध्ये पाहायला मिळतात. तसं पाहायला गेलं तर मंगळ हा धाडसी, पराक्रमी, अगदी वीरतेचं प्रतिनिधित्व करणारा ग्रह आहे. नवग्रहामध्ये याला सेनापती म्हणतात. त्याचा स्वभाव खूप गरम आहे, रागीट आहे, भांडखोर आहे, लढाऊ प्रवृत्तीचा तो ग्रह आहे, म्हणून याला वाईट म्हणतात. पण तो त्याचबरोबर क्षमता म्हणजे धैर्याची क्षमता असलेला असा ग्रह आहे. खूप काही प्रसंगांना बेधडकपणे सामोरं जाणं हे सामर्थ्य मंगळामध्ये आहे. बघा, मांगलिक मुलं किंवा मुली असतात किंवा जे मंगळाच्या अधिपत्याखाली मुली किंवा मुलं येतात, या लोकांच्याकडे खूप धाडस असतं, बेधडकपणा असतो, स्पष्ट वक्तेपणा असतो आणि कोणत्याही प्रसंगामध्ये ते आपल्याला स्वतःला निभावून नेतात, आपल्या कुटुंबाला निभावून नेतात. आणि ही खरंच क्षमता त्यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारे असते. कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे समोर कोणतीही परिस्थिती असू दे, सर्व गोष्टींना अगदी तीव्रतेने विरोध करणारे हे लोक असतात. पण जेव्हा ते विरोध करतात त्यावेळेला स्वतःची पर्वा करत नाहीत, समोरच्याची पर्वा करत नाहीत आणि माघार घेणं यांना माहीत नसतं. आपलंच खरं करणं हा एक त्यांच्यातला एक दुर्गुण म्हणता येईल. मला असं म्हणायचं आहे की ज्या लोकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये धाडसाने त्या परिस्थितीला निकराने तोंड देणं जमतं, ते लोक कसे वाईट असतील. आणि आपण त्यांनाच मांगलिक समजून आपण विरोध करत असतो आणि नाकारत असतो. तसं पाहिलं तर मंगळ हा ग्रह खूप कष्टदायक असा ग्रह आहे. तो अमंगल नाही, म्हणजे कुणाचं वाईट करणारा नाही. तो मंगलकारी ग्रह आहे, सर्वांचं भलं करणारा असा हा मंगळ आहे. मंगलदायी ग्रह आहे.
ह्या मंगळाच्या अधिपत्याखाली किंवा याची देवता जर आपण बघायला गेलो तर विघ्नहर्ता श्री गणेश मानलं जातं, किंवा देवी जिला आपण दुर्गेचं रूप मानलं जातं, ही दुर्गा किंवा गणपती याची देवता मानली जाते. मेष राशीची देवताच गणपती आहे, वृश्चिक राशीची देवता ही दुर्गा आहे. या राशींचा म्हणजे मंगळाचा प्रभाव, मंगळाच्या या 2 राशी आहेत, मेष आणि वृश्चिक. मेष थोडीशी तडकाफडकी आहे, पण वृश्चिक थोडी कपटी असली तरी धाडसी आहे, निकराने सामोरी जाणारी आहे. काही गोष्टीतलं ते मर्यादेचं उल्लंघन करतात, वाईट गोष्टी करतात किंवा वाईट गोष्टी करण्यास प्रवृत्त करतात. म्हणजे लोक नाही, पण मंगळ ग्रहाचा हा स्वभाव आहे. मंगळ ज्या ज्या ग्रहांच्या बरोबर जातो त्या त्या ग्रहांच्या बरोबर, म्हणजे जातो म्हणजे युती होते. ज्या वेळेला मंगळाची पापग्रहांच्या बरोबर युती होते त्यावेळेला तेच स्वभाव किंवा त्या स्वभावाला तो प्रवृत्ती देतो, प्रवृत्त करतो. जर शुक्राबरोबर असेल तर शुक्र हा ऐश्वर्याचा कारक, ऐयाशीचा कारक, आणि मंगळ त्याच स्वभावांना शुक्राच्या बढावा देतो. किंवा शनी बरोबर असेल, ज्यावेळेला शनी मंगळ युती बनते पत्रिकेमध्ये, त्यावेळेला ही शनी मंगळ युती बऱ्याच वेळेला आपल्याला खूप काही चांगलं करून आणते. कारण शनीचा गुणधर्म आहे कष्ट करणं, शनीचा गुणधर्म आहे चाकर, म्हणजे नीच काम, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कमी लेवलचं, कमी प्रतीचं काम करणं, हे शनीचं गुणधर्म आहे. आणि याच गुणधर्माला मंगळ बढावा देतो. त्यामुळे शनी मंगळ प्रवृत्ती युती कधी कधी आपल्याला खाली घेऊन जाते किंवा वरती घेऊन जाते. मंगळाचं धाडस आणि शनीचं कष्ट ज्या वेळेला एकत्र येतं त्यावेळेला प्रगती बघायला मिळते. आणि मंगळाचा अहंकार आणि शनीचा तिथेच कुठेतरी त्या अहंकाराला विरोधाभास, त्यावेळेला आपली प्रगती थांबते. ह्या सगळ्या गोष्टी मंगळ म्हणून किंवा आपण मांगलिक म्हणून विचार करत असतो. हे सांगताना मला हे सांगावंसं वाटतं की हे जर गुणधर्म असतील मंगळाचे, कधी कधी आपण बघतो की खोटं बोलणाऱ्याला शनी दंड देतो, जिथे आपण 7.5चा विचार करत असतो त्यावेळेला. पण हाच मंगळ सुद्धा हेच करतो. त्याला अहंकार कधी कधी असतो, पण धाडस असल्यामुळे त्याच्याकडे खोटं बोलण्याची प्रवृत्ती नाही. ती बघायला गेलं तर मेषामध्ये आपल्याला तीव्रतेने दिसून येते. पण वृश्चिकेमध्ये खोटे बोलण्याची प्रवृत्ती नसली तरी सुद्धा काही गोष्टींना मागे पुढे करण्याची एक प्रवृत्ती दिसून येते. हा मंगळ जर मांगलिक म्हणून आपण विचारात आणतो त्यावेळेला वधूवरांचे स्वभाव गुणधर्म बघताना आपण या मंगळाचा विचार केला होता. समज गैरसमज ह्या गोष्टी वेगळ्या, पण मंगळ नेमका काय आहे हे जाणून न घेता आपण त्या मंगळाला नावं ठेवतो आणि मांगलिक इथेच थांबतो आणि मांगलिक म्हणून बऱ्याच वेळेला विरोध करतो. आता आपण घेऊया इथे एक छोटासा ब्रेक नंतर मंगळ या विषयावरती किंवा मांगलिक या विषयावरतीच अशीच चर्चा सुरू राहणार आहे. पुराणातून ज्या वेळेला मंगळ ग्रहाचा विचार केला जातो त्यावेळेला मंगळाला पृथ्वीनंदन मानलं जातं. पृथ्वीनंदन म्हणजे पृथ्वीचा पुत्र असं मानलं जातं. मंगळ एका राशीमध्ये 1.5 महिना राहतो. म्हणजे जर मेषेमध्ये असेल तर तो 1.5 महिने 5 महिने आपल्याला एकाच राशीमध्ये पाहायला मिळतो. मंगळ जसा म्हणजे मेषेमध्ये वृश्चिकेमध्ये स्वराशीचा बनतो, अगदी तसंच तो कर्क राशीमध्ये नीचेचा बनतो आणि मकर राशीमध्ये उच्चीचा बनतो. मंगळाचे समग्रह म्हणजे गुरु, बुध, राहू, केतू आहेत. राहू केतू बरोबर ज्यावेळेला मंगळ येतो, म्हणजे राहू बरोबर ज्यावेळेला येतो त्यावेळेला अंगारकी योग बनतो. चंद्राबरोबर मंगळ येतो त्यावेळेला लक्ष्मी योग बनतो. मित्र ग्रह तसं पाहायला गेलं तर चंद्र, सूर्य आणि गुरु आहेत त्याचे. शनी हा शत्रू आहे म्हणून, म्हणजे शनी हा मंगळाला शत्रू मानत नाही, पण मंगळ शनीला शत्रू मानतो. शनीची काही जी तत्व आहेत, क्षुद्र कामं करणं, ते मंगळाला पसंत नाही. त्यामुळे मंगळ हा शनीला शत्रू मानतो. पण मंगळाचं धाडस हे शनीला आवडतं. अतिधाडस नाही आवडत पण शनीला. त्यामुळे मकर राशीमध्ये मंगळ हा उच्चीचा बनला जातो. शनीची मकर राशी, जिथं आपण म्हणतो ना कर्केचा गुरु फसवा असतो, अगदी तसंच त्याप्रमाणे शनी हा शत्रू आणि त्याच्या मकर राशीमध्ये निगेटिव्ह नकारात्मक राशीमध्ये मकर राशीमध्ये ज्यावेळेला मंगळ उच्चीचा बनतो त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टींना, म्हणजे जिथे नकारात्मक आहेत तिथे होकारात्मक करण्यास प्रवृत्त करतो. मकरेचा मंगळ बरीचशीच काही चांगली कामं करून देतो.
कारण मकर ही मूळचीच कष्टदायी राशी आहे, थोडीशी नकारात्मक आहे. पण मंगळ ज्या वेळेला तिथे येतो त्यावेळेला उच्च पद देऊन जातो, तिथे धाडस देऊन जातो, तिथे होकारात्मक बनवायला लागतो. शुक्र शनी हे शनीबरोबर शुक्र हा सुद्धा मंगळाचा तसा बघायला गेलं तर शत्रूच आहे. पण शुक्राबरोबर मंगळ ज्या वेळेला येतो त्यावेळेला धाडसाने बरीचशीच प्रगती केलेली आपल्याला बघायला मिळते. थोड्याफार फरकाने बुध, राहू आणि केतू, चंद्र यांच्याबरोबर मंगळ ज्यावेळेला युती करतो त्यावेळेला भरपूर काही देऊन जातो. मंगळ आणि चंद्राची युती जर तो कर्केमध्ये नीचेचा जरी ठरत असेल तरी सुद्धा चंद्राबरोबर युती मंगळाची अंशात्मक शुभ स्थानामध्ये, शुभ राशीमध्ये लक्ष्मी योग करून जातो. बुध हा त्याचा मित्र नसेल, पण पत्रिकेमध्ये ज्या वेळेला बुध आणि मंगळ यांची युती बनली जाते त्यावेळेला गणितामध्ये असे लोक खूप अतिशय हुशार पाहायला मिळतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा मंगळ कधीकधी आपल्याला गडबड गोंधळात टाकणारा पण दिसतो, कारण याचा उतावळेपणा, राग हा आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टींना अडचणीत निर्माण करून देतो. आणि कधीकधी धाडसाने खूप खूप मोठमोठ्या संकटांना सामोरं पण नेतो हा मंगळ. त्यामुळे मांगलिक या शब्दाचा आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की जिथे म्हणजे मेषराशीचा मंगळ लग्नी असतो किंवा मेषराशी असते किंवा तुमचं लग्न मेष असेल त्यावेळेला हा मांगलिक ग्रह जिथं मानला जातो, म्हणजे इथे मी लग्न ठरवताना एक विनंती करेन या लोकांना किंवा जे काय ज्योतिषी असतील त्यांना, की इथे मांगलिक म्हणून भीती नका घालू. कारण मेषराशीचा मंगळ बरंचसंच काय देऊन अस्तित्व स्वतःचं निर्माण करणं एवढं सोपं नसतं जीवनामध्ये, आणि हे लोक आपलं अस्तित्व निर्माण करून टाकतात. बऱ्याच गोष्टीमध्ये एक एक पायरी चढत आपण काय आहोत हा दाखवून देण्याचा जो गुणधर्म आहे तो या राशी म्हणजे मेष आणि वृश्चिक राशीकडे आहे. थोडक्यात म्हणजे मांगलिक लोकांच्याकडे आहे. वृश्चिक राशीकडे ईर्ष्या आहे, थोडीशी कपटीपणा आहे, जिद्द ज्याला आपण म्हणतो, जिद्दच्या म्हणजे जिद्द आहे, पण कधी कधी जलस प्रवृत्तीने जे काही गोष्टी केल्या जातात तिथे ईर्ष्या मानल्या जातात, त्याला ईर्ष्या मानली जाते. आणि नेमकं हेच आहे, वृश्चिकेकडे बरीचशी ईर्ष्या बघायला मिळते. त्यामुळे वृश्चिक राशीचा मंगळ काही गोष्टी आपल्याला विरोधाभास दाखवून देतात, तसंच अगदी मेषेचा मंगळ सुद्धा विरोधाभास दाखवून देतो. कुंभ राशीतला मंगळ वायू तत्वाचा असतो, तो मंगळ किंवा तूळ राशीचा मंगळ इतकी चांगली फलं देत नाही. पत्रिकेमध्ये ज्या वेळेला भाग्यामध्ये मंगळ येतो किंवा दशमामध्ये मंगळ येतो त्यावेळेला कर्तृत्व सिद्ध करण्याचा जो काय आपला अट्टहास असतो तो पूर्णत्वाला जातो. त्यावेळेला कर्मत्रिकोणामध्ये 2, 10 आणि 6 या स्थानामध्ये मंगळ येतो आणि मंगळ म्हणजे षष्ठेश किंवा धनेश किंवा दशमेश यांचा स्वामी मंगळ या कर्मत्रिकोणातून कर्मत्रिकोणामध्येच असेल त्यावेळेला एक कर्माला वेगळं धाडस मिळतं. असे लोक शून्यातून विश्व निर्माण करतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की आपण मांगलिक म्हणतो, बऱ्याच वेळेला हेच मांगलिक शून्यातून विश्व निर्माण करताना आपल्याला दिसतात, अगदी धाडसाने आपलं अस्तित्व निर्माण करताना दिसतात. त्यामुळे पत्रिका बघताना मांगलिक हा शब्द न उच्चारता मंगळाचं अस्तित्व, मंगळाचे स्वभाव, मंगळ काय आहे याचे गैरसमज आपण जाणून घेणं खूप महत्त्वाचं. जर तुमच्या पत्रिकेमध्ये मांगलिक दोष आहे आणि तुम्हाला त्याची भीती वाटत असेल तर मग तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे. त्या मंगळ दोषावरती नवग्रहामध्ये मंगल स्तोत्र मिळतं, मंगळाचा मंत्र मिळतो, साधा आणि सोपा. पौराणिक मंत्र तुम्हाला येत नसेल तरी ओम अंगारकाय नमः हा मंत्र खूप काही चांगली फलं देऊन जातो. त्यामुळे मांगलिक या शब्दाची भीती काढून मांगलिक हे बरंचसंच आपल्याला काही देऊन जाणार आहे म्हणून वधू आणि वर निवड करताना मांगलिक असेल तरी चालेल. आज आपण इथेच थांबूया. पुढील भागामध्ये अशाच वेगवेगळ्या विषयावरती चर्चा सुरू राहणार आहे. तोपर्यंत खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये पंडित मानसीचा नमस्कार.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.